नमस्कार, मी अपूर्वा रानडे. वक्तृत्वोत्तेजक सभा पुणे आयोजित वसंत व्याख्यानमाला 2025 मधील आजच्या सत्रात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. 1874 साली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या प्रेरणेतून या व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर ही परंपरा अखंडपणे सुरू राहत टिळक स्मारक मंदिर या विचारमंचावर दरवर्षी नवनवीन विचारवंतांना ऐकण्याची संधी मिळत गेली. यंदा या वैचारिक महायज्ञाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ही एक अभिमानास्पद परंपरा जी केवळ व्याख्यानांची शृंखला नसून ज्ञान, चिंतन आणि समाज प्रबोधनाच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक ठरली आहे. आजच्या आपल्या वक्त्या आहेत डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर. डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागाच्या प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहास आणि संस्कृत या विषयामध्ये 2 स्वतंत्र MA पदव्या प्राप्त केल्या असून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी नेत्यांनी प्राचीन ग्रंथांचा नव्याने अन्वयार्थ कसा लावला या विषयावर त्यांनी PhD संशोधन करून 2002 साली पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. इतिहास विषयातील UGC नेट व ज्युनियर रिसर्च फेलोशिप त्यांनी 1994 मध्ये प्राप्त केली. त्यांचा अध्यापन आणि संशोधन क्षेत्रातील प्रवास टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील नेहरू सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये 1996 मध्ये सुरू झाला. 2013 पासून त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अभ्यासाची प्रमुख क्षेत्रे आधुनिक दक्षिण आशिया, इतिहास लेखन परंपरा, राष्ट्रवाद, स्मृती अभ्यास, दलित चळवळ आणि उपजत इतिहास लेखन अशी आहेत. डॉक्टर कुंभोजकर यांनी आधुनिक महाराष्ट्र, सत्यशोधक आणि आंबेडकरी चळवळी, मराठी साहित्य व रंगभूमी, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहासाचे आकलन तसेच स्मृती आणि डिजिटल इतिहास या क्षेत्रामध्ये संशोधनपर लिखाण केले आहे. त्यांच्या शोधनिबंधांचे सादरीकरण युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका येथील नामवंत विद्यापीठांमध्ये झाले आहे. 2019 मध्ये त्यांना इरॅस्मस मुंडस या युरोपीय संघाच्या नामांकित विद्यावृत्ती अंतर्गत जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठ व स्पेनमधील दुयुस्तो विद्यापीठामध्ये भारतीय इतिहासाच्या अतिथी प्राध्यापक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी ICHR, ICSSR व RUSA या संस्थांच्या अनुदानातून विविध संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. डॉक्टर कुंभोजकर या मराठी, इंग्रजी, संस्कृत, हिंदी व जर्मन या भाषांवर प्रभुत्व असलेल्या अभ्यासक असून त्यांनी संशोधनपर लेखनासोबतच भाषांतर व संपादन यामध्येही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी 2020 मध्ये चतुसूत्र या सदरातून लोकसत्ता दैनिकात इतिहास विषयक सुसंवादात्मक लेखन केले. त्याच वर्षी त्यांनी फ्रान्स काफ्का या कथांचा जर्मनमधून मराठीत केलेला अनुवाद रूपांतर या नावाने प्रकाशित झाला. त्यांच्या लेख संग्रहाचं भूत, वर्तमान आणि स्मृती हे पुस्तक लोकवाङ्मय गृहाने नुकतेच प्रकाशित केले आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध ब्राझील, स्वीडन, UK आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित प्रकाशनांमध्ये प्रकाशित झाले आहेत. यामध्ये डिनायल ऑफ सेंट्रॅलिटी टू वेदिक टेक्स्ट, ट्रान्सेंडिंग ट्रेडिशन, मॉडिफाईंग मॉडर्निटी, A study of ancient Indian text as means to control the process of administering the past इत्यादी लेखांचा समावेश होतो. त्या विविध शैक्षणिक व शासकीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्या भारतीय इतिहास परिषद, प्रगतिक इतिहास परिषद, महाराष्ट्र राज्य गॅझेटियर्स अर्थसंपादक मंडळ व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तज्ज्ञ समितीच्या सदस्य असून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक मंडळातही त्यांनी सदस्य म्हणून कार्य केले आहे. त्या नेदरलँड्समधील नेटवर्क ऑफ कन्सर्न्ड हिस्टॉरियन्स या आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठाच्या 2000 सालापासून सदस्य आहेत. इतिहासाचे सखोल अध्ययन, उपजत परिप्रेक्ष्यातून केलेले विश्लेषण, भाषिक सौंदर्य व संशोधनशील दृष्टिकोन यांचा समन्वय असलेले त्यांचे विचार आजच्या व्याख्यानात ऐकायला मिळणार आहेत. ही निश्चितच रसिकांसाठी एक वैचारिक मेजवानीच ठरणार आहे. In the ever-growing global landscape, there is a remarkable trend towards the integration of international industries and economies facilitated by
advancements in communication technology. Tilak Maharashtra Vidyapeeth, within its Faculty of Arts, provides diploma, bachelor and master's program in journalism and mass communication. The curriculum is meticulously designed to strike a balance between theoretical learning and practical application, offering hands-on experiences such as interactive sessions, script writing, pilot shoots, simulations of newsroom environments, and visit to advertising agencies. The infrastructure includes well-equipped classrooms and studios featuring advanced camera and lighting setups, staffed by highly qualified professionals. Job prospects are becoming across traditional and technological platforms. The students of TMV Journalism and Mass Communication Department have been placed at the most elite PR and media organizations across the country. In a world where every moment counts, where every frame tells a story, there's one skill that unlocks endless possibilities: photography. But not all photography schools are created equal. At TMV School of Photography, we believe in more than just teaching the basics. We're here to ignite your passion, hone your skills, and unleash your creative potential. I always had an eye for beauty, but wanted to learn how to capture it in a meaningful way. That's why I enrolled to TMV's photography program. The instructors here are not only teachers but also mentors who genuinely care about your progress and success as students. With cutting-edge facilities and industry-leading instructors, we offer a learning experience like no other. Whether you're a beginner or a seasoned photographer, our comprehensive courses cater to all skill levels. I love how this program combines technical skills with creative expression. It has given me the confidence to pursue photography professionally. From mastering the technical aspects to unleashing your artistic vision, our curriculum is designed to equip you with the tools and confidence to excel in any photographic endeavor. But it's not just about what you learn in the classroom, it's about the connections you make, the experiences you gain, and the community you become a part of. So why wait? Unleash your creativity, capture the world, and make every moment count with TMV School of Photography. Enroll today. Admissions are now open. नमस्कार. आज आपण 150 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र या विषयावरती संवाद साधण्यासाठी एकत्र जमलो आहोत. मी श्रद्धा कुंभोजकर. वसंत व्याख्यानमालेमध्ये आपल्यासोबत संवाद साधण्याचा मनापासून आनंद होतो. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्याही मनापासून शुभेच्छा. ही वसंत व्याख्यानमाला यंदा 150 वर्ष पूर्ण करते. त्यामुळे असा विचार केला की 150 वर्षांपूर्वी ज्या काळामध्ये ही व्याख्यानमाला सुरू झाली तो महाराष्ट्र कसा होता या विषयावरती कदाचित आपल्याशी संवाद साधला तर आपल्याला त्यामध्ये रस वाटू शकेल. म्हणून आजच्या आपल्या व्याख्यानाचा विषय आहे 150 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र. व्याख्यानमाला किंवा वसंत व्याख्यानमाला ही गोष्ट आपल्याकडे 150 वर्षांपूर्वी न्यायमूर्ती रानडे आणि त्यांच्या सहकार्यांनी सुरू केली. जगभरामध्येही अशा स्वरूपाच्या वसंत ऋतूमधल्या व्याख्यानमाला अनेक विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये सुरू आहेत असं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ युरोपमध्ये लायडन विद्यापीठात किंवा अमेरिकेत स्टॅनफर्ड विद्यापीठात. तर जगभर अशा वसंत ऋतूमधल्या व्याख्यानमालांची परंपरा आपल्याला दिसते आणि त्या सगळ्याच व्याख्यानमालांचा हेतू असा असतो की सर्वसामान्य माणसं आणि अभ्यासक यांचा त्या निमित्ताने एक संवाद व्हावा, एकमेकांचे विचार त्यांनी ऐकावेत, सांगावेत, अशा हेतूने ह्या जगभरामध्ये वसंत ऋतूमधल्या व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. कदाचित आपल्याला असं वाटेल की जगभरामध्ये ठीक आहे, पण महाराष्ट्राचा आणि जगाच्या इतिहासाचा काही तसा संबंध येतो का? तर निश्चितपणे येतो. हे आपण आपल्या संवादामध्ये नंतर पाहूयातच. पण सुरुवातीला एक गोष्ट या व्याख्यानामधून मला काय सांगायची आहे ती इथे आपल्यासमोर जो माझा विचार आहे मुख्य तो पुढे ठेवते की आजचा जो महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, तो अनेक संस्कृतींचा संगम, देवाणघेवाण आणि संवाद याच्यामधनं आज जसा घडला आहे तसा घडलेला आहे.
हे माझ्या आजच्या संवादाचं मुख्य सूत्र आहे की महाराष्ट्राचा इतिहास आणि वर्तमान हे संवाद आणि अनेक संस्कृतींचा संगम याच्यामधून घडलेलं आहे. साधारण 150 वर्षांपूर्वी ही व्याख्यानमाला सुरू झाली असं जेव्हा आपण म्हणतो तर त्या काळामध्ये नक्की काय काय घडत होतं याचा एक थोडा धांडोळा घ्यायचा झाला तर असं लक्षामध्ये येतं की 1877 साली लोकमान्य टिळक अर्थात तेव्हा ते फक्त बाळ गंगाधर टिळक या नावाने ओळखले जात तर फर्स्ट क्लास मिळवून पहिल्या वर्गामध्ये त्यांनी डेक्कन कॉलेजमधनं गणित या विषयामधून BAची डिग्री 1877 साली प्राप्त केली. मागोमाग 1878मध्ये सुधारककार आगरकरांनी त्यांची ही BAची डिग्री पूर्ण केलेली आपल्याला आढळते. तर हा जो काळ आहे ज्याला नवशिक्षितांचा एक विचार इथे लोक मांडायला सुरुवात करतात असा काळ आपल्याला दिसतो. 1857चं बंड महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेलं आहे. त्याच्या काहीशा कटुस्मृती महाराष्ट्रीयांच्या मनामध्ये आहेत आणि इंग्रज राज्यकर्त्यांच्याही मनामध्ये या स्मृती आहेत. तर यानंतरचा जो काळ आहे त्या काळाचा एक धांडोळा आपल्याला आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने घ्यायचा आहे. या काळामध्ये आणखीन काय काय घडतं आहे तर थोड्या काळातच म्हणजे आत्ताच आपण टिळक आणि आगरकरांच्या ग्रॅज्युएशनबद्दल बोललो, पदवी त्यांना मिळाली याबद्दल बोललो. त्यानंतर 5 एक वर्षांमध्ये ते एका सार्वजनिक आयुष्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असं पाऊल टाकतात. म्हणजे 1880मध्ये केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांची ते सुरुवात करतात. त्याच्याच आधी साधारणतः 10 एक वर्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जे मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजमधनं शिकून आलेले होते ते सार्वजनिक सभेची स्थापना करतात आणि तिचं काम या काळामध्ये सुरू आहे असं आपल्याला दिसतं. तर अशा अनेकविध पातळ्यांवरती 1870 ते 80 हे दशक सार्वत्रिक मंडळीकरण असं ज्याला इतिहासकार राजा दीक्षित यांनी म्हटलेलं आहे अशी एक प्रक्रिया आपल्याला या काळामध्ये होताना दिसते. म्हणजे नक्की काय तर तोपर्यंतच्या काळामध्ये माणसं एखाद्या कामासाठी जेव्हा एकत्र येत तेव्हा ती बहुतेक करून आपल्या जातीचे, गोताचे, आपल्या गावामधले लोक एकत्र असावेत, त्यांनी मिळून काही एक काम हाती घेतलेलं आहे ते पूर्ण करावं यासाठी एकत्र येत असत. पण आता ह्या संस्था निर्माण करणं, मंडळं निर्माण करणं आणि त्यामधून व्यक्ती जरी बाजूला झाली, व्यक्ती जरी कदाचित मरण पावली किंवा जसं रानड्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला आढळतं बदल्या होत असत त्या काळात, तर व्यक्ती जरी त्या प्रत्यक्ष कामामध्ये उपस्थित राहू शकली नाही तरी संस्था या स्वरूपामध्ये काम चालू राहील अशा हेतूने आपल्याला 1870च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणावर हे संस्थात्मक स्वरूपाचं काम सुरू झालेलं दिसतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा सत्यशोधक समाज असेल किंवा प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, आर्य समाज असे हे जे वेगवेगळे समाज आहेत या खरं म्हणजे संस्था आहेत ज्या संस्था या स्वरूपामध्ये समाजामध्ये काही एक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतात. तर हे सार्वत्रिक मंडळीकरण हा आपल्याला या 1870च्या आणि 80च्या दशकामधला एक महत्त्वाचा पैलू या काळातल्या समाजाच्या जीवनाचा आहे असं आपल्याला दिसतं. जसं की सार्वजनिक वाचनालयं ह्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आपल्याला दिसतात. फलटण हे जे गाव आहे पुण्याजवळचं तिथे 1871 सालचं सार्वजनिक वाचनालय आजही आपल्याला काम करताना दिसतं. तर पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये त्याच्याही आधी सार्वजनिक वाचनालयं सुरू झालेली होती. नेटिव्ह जनरल लायब्ररी असं त्याला म्हणत असत, मोठ्या शहरांमध्ये ती असत. पण फलटणसारख्या संस्थानिकांच्या गावामध्ये, शहरामध्ये सुद्धा आपल्याला ही सार्वजनिक वाचनालयं त्यांचा प्रसार होताना दिसतो. म्हणजे मगाशी जे मंडळीकरण म्हटलं ते फक्त शहरांमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे असं अजिबात म्हणता येत नाही. आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या मोठ्या प्रदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला ही वाचनालयं, वेगवेगळ्या संस्था यांचं काम सुरू झालेलं 1870च्या दशकामध्ये दिसतं. मुंबईमध्ये आपण पाहिलं तर 1872 साली
व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम या नावाने अगोदरही ते म्युझियम काही काळ काम करत होतं, कार्यरत होतं. पण 1872 साली त्याची एक मोठी बिल्डिंग तयार झाली, नवी इमारत प्रशस्त अशी तयार झाली आणि राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट यांच्या नावाने 72 साली ते म्युझियम मुंबईमध्ये मोठ्या प्रशस्त जागेत सुरू झालेलं दिसतं. म्हणजे सार्वजनिक वाचनालयं असतील, अशी संग्रहालयं असतील, लोकांना शिकवणं, लोकांचं वाचन करून त्यांची क्षितिजं विस्तारणं, त्यांना संग्रहालयासारख्या गोष्टींमधनं किंवा पुढे जाऊन 85 साली स्थापन झालेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल, त्याच्या अगोदर 1850च्या दशकामध्ये ज्योतिराव फुल्यांनी पुणेभर उभारलेल्या वेगवेगळ्या शाळा असतील. तर ही जी नवीन आधुनिक जगामध्ये टिकून राहण्यासाठी, जगण्यासाठी आवश्यक असणारी अशी जी नवी शस्त्र आहेत, शिक्षणासारखी, वाचनासारखी, ज्ञानासारखी, ती शस्त्र आपल्या लोकांपर्यंत पोचावीत, आपले लोक तयार व्हावेत पुढे जाऊन स्वतःचा राज्यकारभार करण्यासाठी. यासाठी हे मंडळीकरण काम करत होतं असं आपल्याला लक्षामध्ये येतं. ह्या म्युझियमचं, संग्रहालयाचं नाव पुढे जाऊन भाऊदाजी लाड म्युझियम झालं. हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. डॉक्टर भाऊदाजी लाड हे या काळामधले मोठे समाजसुधारक आणि विचारवंत होते. या काळामध्ये हे जे विचारवंत होते त्यांच्या बरोबरीने अनेक विचारवती स्त्रिया देखील काम करताना आपल्याला दिसतात. त्यांच्यामध्ये आपल्याला रमाबाई रानडेंचं नाव माहिती असेल, सावित्रीबाई फुलेंचं नाव आपल्याला माहिती आहे आणि डॉक्टर रखमाबाई राऊत यांचंही नाव अर्थात आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर 1875 हे जे 150 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आपण बोलतोय, तो 75 यावर्षी आपल्याला आढळतं की डॉक्टर रखमाबाई राऊत, म्हणजे त्यावेळेस त्या डॉक्टर झालेल्या नव्हत्या, पण रखमाबाई यांचं वयाच्या 11व्या वर्षी लग्न झालेलं होतं. पुढे जाऊन त्यांनी हे लग्न मला मान्य नाही म्हणून मोठा लढा दिलेला आपल्याला इतिहासाच्या दस्तऐवजांमध्ये आढळतो. आणि नुसताच त्यांनी हा वैयक्तिक लढा दिला नाही, तर आणखीन पुढे जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि परत येऊन बडोदे संस्थानामध्ये त्यांनी अनेक वर्षानुवर्ष स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली आणि जनजागृती केली, हे आपल्याला माहिती आहे. डॉक्टर रखमाबाईंच्या आयुष्याला ज्यांनी कलाटणी मिळाली ते त्यांचं लग्न, जे त्यांना अजिबात मान्य नव्हतं, ते लग्न 1875 साली झालं. हे त्या 150 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये काय काय घडत होतं याच्यामधली एक महत्त्वाची घटना. याच वर्षी न्यायमूर्ती रानडे यांचं रमाबाई रानडे यांच्याशी विवाह झाला आणि त्यांनीही आपल्या पत्नीला शिक्षण दिलं आणि पुढे त्यांनी अनेक शैक्षणिक संस्थांच्या पायाभरणीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आणि आमच्या आयुष्यातील काही आठवणी आणि न्यायमूर्ती रानडे यांचे संकीर्ण निबंधही त्यांनी संपादित केले, हे आपल्याला माहिती आहे. सावित्रीबाई फुले यांचं कार्य तर सर्वश्रुत आहेच. त्यांच्या सोबतीने आपल्याला अनेक कार्यकर्त्या काम करत होत्या असं आपल्याला माहिती आहे. तर स्त्रियांचं शिक्षण व्हावं, अस्पृश्यांचं शिक्षण व्हावं, पुढे जाऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीची 1885 स्थापना झालेली आहे. तर शिक्षण व्हावं, एकूण त्याचं सार्वत्रिकीकरण व्हावं, यासाठी ही जी 1870-80ची दशकं आहेत ही अत्यंत महत्त्वाची आहेत आणि शिक्षणाच्या दृष्टीने, समाजाला शहाणं करण्याच्या दृष्टीने अनेक लोक आपापल्या परीने तिथे काम करतायत असं आपल्या लक्षामध्ये येतं. सावित्रीबाईंचा उल्लेख झाला. त्या 1875 त्या काय करत होत्या, तर बालहत्या प्रतिबंधक गृह हे जे त्यांनी ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी मिळून हा जो उपक्रम उभारलेला होता, त्याचं काम त्या 1875 पाहत होत्या असं आपल्याला कागदपत्र सांगतात. म्हणजे याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा की ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांची जी सामाजिक कामाची चळवळ आहे ती केवळ अस्पृश्यांसाठी किंवा केवळ ब्राह्मणेतर जातींसाठी नसून या खास करून ब्राह्मण जातीमध्ये किंवा उच्चवर्णीय जातींमध्ये असणारी ही जी प्रथा होती की विधवांना पुनर्विवाहाची बंदी होती, त्यामधनं जेव्हा एखादी विधवा गरोदर राहत असे आणि तिला बाळ होण्याची वेळ येत असे, तर समाजाच्या एकूण अवहेलनेला घाबरून या स्त्रिया गर्भपाताचे काही अशास्त्रीय उपाय करत असत आणि ती बाळं आणि ती आई या दोघांचाही जीव त्याच्यामध्ये धोक्यात येत असे.
तर हा एक मोठा सामाजिक प्रश्न आहे हे लक्षात आल्यावरती ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले दोघांनीही अशी ही बालहत्या प्रतिबंधक गृह चालवून त्याच्यामध्ये अनेक बाळांना मृत्यूपश्चात दाढीमधनं परत आणलं, म्हणजे त्यांचा जीव जगवला थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर हे काम 1875च्या दशकामध्ये सावित्रीबाई करत होत्या असं आपल्याला दिसतं. त्याच्या बरोबरीनेच येणारा हा जो विधवांच्या त्यांचं जे कुरूप त्यांना कुरूप केलं जायचं की ती स्त्री कुणाला आकर्षक वाटू नये यासाठी तिचं केश वपन म्हणजे केस त्यांचे बादरून टाकले जायचे. तर याच्याही विरुद्ध सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी आधीच 1869च्या आसपास केस कापणाऱ्या लोकांचा संप घडवून आणला असं आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमधनं लक्षात येतं. सांगायचा मुद्दा असा की हे जे 1870 आणि 80ची दशकं आहेत, आजपासून साधारण 150 वर्ष जुन्या महाराष्ट्राकडे आपण पाहिलं तर एकीकडे आपल्याला संस्थांचं नव्या संस्थांची उभारणी दिसते आणि दुसरीकडे या ज्या काही जुन्या प्रथा परंपरा आहेत त्यांना धक्का देणं किंवा त्यांच्यापासून माणसांना होणारी जी दुःख आहेत त्या दुःखावर फुंकर घालणं, त्याच्यावरती उपाय करणं, अशा अनेक दिशांनी या काळामध्ये महाराष्ट्रातले लोक काम करताना आपल्याला दिसतात. आता हे सगळं आपल्याला म्हटलं तरी समाज हा एकसंध नसतो, त्याचे अनेक स्तर असतात. आपल्याकडे तर जातीव्यवस्थेसारखी अतिशय अमानुषी प्रथा आणि व्यवस्था आजही आपल्याला समाज मनावरती राज्य करताना दिसते. तर 1870-75 या काळामध्ये काय परिस्थिती होती, खास करून मी आता ज्याबद्दल बोलणार आहे ते मनोरंजनाचं क्षेत्र. म्हणजे या काळामध्ये मनोरंजनाची अनेक लोककला वगैरे तर होत्याच, पण जास्ती औपचारिक पद्धतीने केलं जाणारं मनोरंजन म्हणजे नाटकं. तर 1870च्या दशकामध्ये नाटकांमधून या समाजामध्ये घडणारी जी काही घडामोड आहे, उलथापालथ आहे, त्याचे काही प्रतिसाद आपल्याला दिसतात का याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपल्याला तिथेही मगाशी म्हटल्याप्रमाणे की एकीकडे सकारात्मक पद्धतीने, एकीकडे काही विधायक पद्धतीने प्रयत्न होताना दिसतात आणि दुसरीकडे जुन्या विचारांची जी माणसं आहेत ती नाटकाच्या माध्यमातून सुद्धा या नव्या सुधारणावादी विचारांना विरोध करताना दिसतात. म्हणजे काय, तर इंग्रजी राज्य इथे 1818मध्ये स्थापन झालं आणि तिथून पुढे इंग्रज सरकारने मुंबई इलाक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इथल्या भाषांमध्ये पुस्तकं निर्माण व्हावी, लोक शहाणे व्हावे यासाठी एका परीने प्रयत्न करायला सुरुवात केली होती. त्यामध्ये दक्षिणा प्राईज नावाची एक गोष्ट त्यांनी सुरू केली. तर ती दक्षिणा प्राईज कमिटी नावाची एक समिती असे आणि ती आधुनिक पद्धतीने जे लोक विचार मांडणारं, काही एक समाजाला नवीन दिशा देणारं असं नाटक असेल किंवा कलाकृती असेल तर त्याला ते बक्षीस देत असत. तर सद्यस्थिती आदर्श नाटक नावाचं या काळामध्ये दक्षिणा प्राईज कमिटीचं बक्षीस मिळालेलं नाटक होतं. अत्यंत प्रागतिक अशा विचारांचं हे नाटक आपल्याला या 1870 आणि 80च्या दशकामध्ये मंचस्थ झालं होतं का माहिती नाही, पण निदान लिहिलं गेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं की ज्यामध्ये माणसं समाजामध्ये प्रगती व्हावी, सुधारणा व्हाव्या, लोक शिकावेत, स्त्रिया शिकाव्यात यासाठी प्रयत्न करताना आपल्याला दिसतात. हे एका बाजूचं नाटक. आणि दुसरीकडे अधिक परंपरा निष्ठ किंवा कर्मठ अशा स्वरूपाचा विचार जी माणसं करत असत तीही माणसं ह्या शिक्षण आणि सुधारणा या गोष्टींची टवाळकी उडवताना दिसतात. या काळात आपल्याला नाटकांमध्ये फारसं नावाचा एक प्रकार होत असेल, म्हणजे प्रहसन ज्याला आपण म्हणतो तसं. पण फारसं म्हणजे काय असेल तर जी मोठमोठी नाटकं चालत, म्हणजे आपण सर्वांनी विष्णुदास भावेंचं नाव निश्चितपणे ऐकलेलं आहे. तर ही जी पौराणिक नाटकं असत ज्याच्यामध्ये कधी सीता स्वयंवर असेल, कधी रुक्मिणीचं हरण असेल, अशी जी पारंपरिक आणि पौराणिक कथानकं असत त्यांच्यावर आधारलेली नाटकं ही 4-4, 5-5 तास त्याचे प्रयोग चालत. तर त्या नाटकाचा एक प्रवेश आणि दुसरा प्रवेश ह्याच्यामध्ये जी मंचव्यवस्था करायला लागायची तर ती मंचव्यवस्था होण्याच्या दरम्यान एखादा छोटासा फार्स, एखादं छोटंसं विनोदी नाटक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सादर केलं जायचं. त्यामुळे फार्स हे छोटे असत पण अर्थातच ते चटकदार आणि लोकांना खिळवून ठेवण्यासाठी म्हणून विनोदी अशा प्रकारचे असत. तर एक मोर LLB प्रहसन नावाचं नाटक या काळात, नाटक नव्हे फार्सच होता, तो प्रहसन होतं. तर हे मोर LLB प्रहसन
इतकं लोकप्रिय झालं होतं की त्याच्या पुस्तकाच्या सुद्धा अनेक आवृत्त्या निघालेल्या आपल्याला विविध ग्रंथालयांमध्ये आढळतात आणि त्याचे प्रयोग तर निश्चितपणे होतच होते. तर ह्या मोर LLB प्रहसनामध्ये शिक्षण घेऊन आधुनिक पद्धतीचं शिक्षण घेऊन सुधारणावादी बनू पाहणाऱ्या अशा मुलांची म्हणजे तरुणांची मोठी थट्टा उडवलेली आपल्याला दिसते. आणि त्या नाटकाचा शेवटी अंत असा होतो की हे सगळं शिक्षण घेतल्यामुळे तो जो मोर म्हणजे मोरेश्वर आहे तर तो काही शरीराकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्याचं वेळेवर लग्न होत नाही आणि या सगळ्या प्रकारामधनं त्याचा मृत्यू ओढवतो असं त्या नाटककारांनी दाखवलंय. म्हणजे 1880च्या आणि 70च्या दशकामध्ये जो एक मोठा पूर्वग्रह आपल्याला या काळातल्या लोकांच्या मनामध्ये होता की शिक्षण घेतलं तर माणसाचं आयुष्य कमी होतं किंवा शिक्षण घेतलं तर माणूस वाईट मार्गाला लागतो, त्याचं सुद्धा प्रतिबिंब आपल्याला या काळच्या नाटकांमध्ये पडलेलं दिसतं. तर मोर LLB प्रहसनाचं एक उदाहरण आपण पाहिलं. असंच दुसरं स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल म्हणजे मगाशीच आपण बोललो की ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी किंवा पुढे जाऊन डी सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीने, अनेक इतरही संस्था आहेतच. तर ह्या सगळ्यांनी मिळून स्त्रियांच्या शिक्षणासाठी जे प्रयत्न केले किंवा शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण व्हावं यासाठी जे प्रयत्न केले ते इथल्या सुधारणा विरोध करणाऱ्या कर्मठ अशा लोकांना अजिबात मान्य झालेलं नव्हतं आणि त्याचंही प्रतिबिंब आपल्याला या नाटकांमध्ये या फारसांमध्ये पडलेलं दिसतं. दोन विशेष नावं माझ्या इथे लक्षामध्ये येतात. एक म्हणजे तरुणी शिक्षण नाटिका, ज्याच्यामध्ये मुली शिकल्या की कसं वाईट होतात, त्या कुमार्गाला लागतात याचं चित्रण केलेलं आहे. आणि दुसऱ्या नाटकाच्या नावापासूनच विनोद तत्कालीन सुरू होतो. त्या नाटकाचं नाव आहे एज्युकेटेड छबकडी. म्हणजे ही तरुणी अशी गुलहौशी आणि शिक्षणाच्या नावाखाली तिला नाही त्याच गोष्टींची हौस आहे असं चित्रण आपल्याला या फार्समध्ये केलेलं दिसतं. तर नाटक यासारख्या मनोरंजनाच्या माध्यमामधून सुद्धा या 150 वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रामध्ये नक्की काय काय घडत होतं याची प्रतिबिंब, याचे कवडसे पडलेले आपल्याला दिसतात. मगाशी मी म्हटलं की सावित्रीबाई आणि ज्योतिरावांच्या पुढाकाराने केस आम्ही विधवांचे केस कापणार नाही असा जो केस कापणाऱ्या लोकांनी संप केलेला होता, तर त्या संपाचे सुद्धा पडसाद आपल्याला ह्या नाटकांमध्ये पडलेले दिसतात. की काही नाटकांमध्ये आपल्याला असे प्रवेश दिसतात की जिथे दोन केस कापणारे लोक एकमेकांशी बोलतात आणि म्हणतात की आता आमच्या सगळ्यांनी ठराव केलाय की हे काम अतिशय वंगाळ आहे आणि आपण हे काम करायचं नाही म्हणून. तर साहित्य आणि घडणारं जे वर्तमान असतं त्यांचा एकमेकांशी संवाद कसा साधला जात असतो याचं उदाहरण म्हणून हे 150 वर्षापूर्वीचं उदाहरण म्हणून आपल्याला पाहता येतं. हे सगळं ठीक असेल तरी सुद्धा मगाशी मी म्हटलं की स्टॅनफर्ड विद्यापीठात, लायडन विद्यापीठामध्ये ही वसंत व्याख्यानमाला होत असते आणि जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या इथे घडणाऱ्या गोष्टींशी खूप जवळचा संबंध असतो. तर त्याविषयी मला विशेष करून आत्ता सांगायचं आहे. हे जे दशक आपण बोलतोय 1870-80चं दशक, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये खास करून काही गोष्टी घडल्या आणि त्यांचा प्रतिबिंब, त्याचे कवडसे, त्याचे परिणाम हे थेट आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यावरती कसे पडले याबद्दल मला आता थोडीशी मांडणी करायची आहे. 1861 ते 65 या काळामध्ये अमेरिकेमध्ये यादवी युद्ध म्हणजे ज्याला सिव्हिल वॉर म्हणतात तिकडे ते घडलं. तर यादवी युद्ध आपल्याला माहिती आहे की एकाच समुदायामध्ये कुठल्या तरी मुद्द्यावरून जेव्हा लढाई होते त्याला यादवी युद्ध असं आपण म्हणतो. तर अमेरिकेमध्ये ही लढाई कशावरून झाली तर स्लेव्हरी म्हणजे लोकांना गुलाम करावं की त्यांना स्वातंत्र्य असायला हवं या मुद्द्यावरती अमेरिकेमधली उत्तरेकडची राज्य आणि दक्षिणेकडची राज्य यांच्यामध्ये हा मोठा संघर्ष 4 वर्ष सलग घडलेला आपल्याला दिसतो. दक्षिणेकडची राज्य जिथे जास्ती शेती होती आणि त्यांना त्यामुळे ह्या गुलामांची जे फुकट मिळणारे श्रम आहेत त्याचा खूपच फायदा त्यांना होत होता. त्यामुळे दक्षिणेकडच्या राज्यांना गुलामगिरी हवी होती आणि उत्तरेकडच्या राज्यांना की जिथे जास्ती औद्योगिकरण झालेलं होतं तिथे त्यांचं म्हणणं होतं की आपण माणुसकीचे अधिकार सगळ्यांना दिले पाहिजे. तर ह्या अमेरिकेमधल्या यादवी युद्धाचा परिणाम
थेट आपल्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत 150 वर्षापूर्वीच्या कसा झाला. तर हे जे युद्ध घडलं त्या युद्धाच्या अगोदर अमेरिकेतल्या ह्या ज्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये प्रामुख्याने 2 गोष्टींची शेती होत होती. एक म्हणजे तंबाखू आणि दुसरं म्हणजे कापूस. तर हा जो अमेरिकन कापूस होता तो अमेरिकेवरती तेव्हा राज्य होतं इंग्लंडचं. इंग्लंडमध्ये घडणाऱ्या औद्योगिक क्रांतीमधल्या जी अतिशय वेगवान पद्धतीने कापड बनवणारी यंत्र होती त्या यंत्रांचा कच्चा माल म्हणजे हा अमेरिकेचा कापूस असे. आता 1861 ते 65 या काळामध्ये जेव्हा हे यादवी युद्ध घडलं तेव्हा इंग्लंडमधल्या यंत्रांना खाद्य पुरवणारा हा जो कापूस होता तो तिकडे पोचणं बंद झालं युद्धामुळे. त्याचं कारण असं की उत्तरेकडच्या राज्यांनी दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांवर जेव्हा हल्ला केला तेव्हा त्यांची बंदरं पहिल्यांदा त्यांनी बंद करून टाकली. त्यामुळे हा कापसाचा पुरवठा बंद झाला. इंग्लंडमधल्या यंत्रांना ती तर भूक मोठी असते यंत्रांची आपल्याला माहिती आहे. तर त्या यंत्रांना कुठला कापूस आता द्यायचा. तर त्यामुळे इंग्लिश लोकांनी आयतच त्यांचं आपल्या भारतावरती राज्य होतंच. तर इथल्या लोकांना त्यांनी कापूस लवकरात लवकर तयार करून निर्माण करून त्याची निर्यात करण्यासाठी उद्युक्त करायला सुरुवात केली. अर्थातच हे उद्युक्त करणं हे आज जसं सरकार आपल्याला काही गोष्टी करण्यासाठी उत्तेजन देतं आणि त्यासाठी आपल्याला मदत करतं अशा स्वरूपाचं नव्हतं. तर त्याच्यामध्ये हे वसाहतवादी सरकार असल्यामुळे साम्राज्यवादी सरकार असल्यामुळे लोकांवरती सक्ती केली गेली. महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाडा हा जो प्रदेश आहे सुपीक काळ्या मातीचा प्रदेश तिथे शेतकऱ्यांना कापूस पिकवण्याची बऱ्याच प्रमाणामध्ये सक्ती केली गेली. त्यांनी जे अन्नधान्य पिकवायचं त्याच्याऐवजी कापूस त्यांनी पिकवावा यासाठी त्यांना इंग्रज सक्ती तर एका परीने करतच होते पण दुसरीकडे त्याला थोडीशी त्यांनी गाजरही लोकांना दाखवायला सुरुवात केली की तुम्ही जर कापसाचं पीक घेणार असाल तर त्याला विक्रीला बाजारपेठ तर निश्चितपणे उपलब्ध आहेच पण त्या पिकाच्या खर्चासाठी शेतीच्या मशागतीच्या खर्चासाठी लागणारी जी काही रक्कम आहे ती सुद्धा तुम्हाला स्थानिक सावकार देतील असं सांगितलं गेलं. आणि इंग्रज सरकारने स्थानिक सावकारांना मोठ्या प्रमाणामध्ये पतपुरवठा उपलब्ध करून दिला होता. तर ह्याचा परिणाम असा झाला की या सावकारांनी शेतकऱ्यांना दिली कर्ज. फक्त मराठवाड्यामध्येच नव्हे पश्चिम महाराष्ट्रामध्येही हे घडत होतं. पुण्याच्या जवळपास सुपे परगण्यामध्ये खास करून आपल्याला हे दिसतं. तर इथे शेतकऱ्यांना कर्ज देऊन कापसाची लागवड त्यांना सक्तीने करायला लावली गेली आणि काही काळपर्यंत अर्थातच ही फार छानच गोष्ट घडली कारण की शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला आणि सगळ्यांनाच ते समृद्धी आणणारी गोष्ट झाली. पण अर्थातच 1861 ते 65 एवढाच काळ हे अमेरिकेचं यादवी युद्ध टिकलं. ते युद्ध संपल्याच्या नंतर पुन्हा अमेरिकेचा कापूस इंग्लंडमध्ये जायला लागला आणि त्यामुळे अर्थातच भारतामधनं जो जाणारा कापूस होता त्याची मागणी घटली. ह्याचे 2 परिणाम झाले. एक म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात या कापूस निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स या काळात मी बोलते 1860 ते 65 या काळात कापूस निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स हे खूप चढ्या भावाने विकले जात होते आणि युद्ध थांबलं आणि मग ह्या कंपन्यांना त्यांचा माल कोणी घेईना तसे हे शेअर्स धाडकन कोसळले आणि एक मोठा शेअर मार्केटमध्ये आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर भूकंप या काळात झालेला आपल्याला दिसतो. आणि अर्थातच काही लोकांनी त्याचा खूप फायदा करून घेतला आणि पडत्या किमतीमध्ये शेअर्स म्हणजे मोठ्या किमतीमध्ये जे विकत घेतले होते ते आता पडत्या किमतीमध्ये त्यांना विकावे लागले सर्वसाधारण जे गुंतवणूकदार होते त्यांना. आणि खूप लोकांना तोटा झाला आणि काही लोकांनी त्याच्यामधनं खोटी कागदपत्र वगैरे करून फायदा करून घेतला. हा सगळा उत्पात झालेला बघितल्यावरती इतका काळपर्यंत जे साधारण खाजगी पद्धतीने शेअर्सचं देवाणघेवाण खरेदी विक्री चालेल ती आता मुंबईत स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमामधनं सरकारने नियमबद्ध केली. म्हणजे आजच्या स्टॉक एक्सचेंज जे मुंबई स्टॉक एक्सचेंज आहे त्याची सुद्धा मुळं आपल्याला या 150 वर्षांपूर्वीच्या एका मोठ्या घटनाक्रमामध्ये दिसतात. हा एक भाग. दुसरा भाग असा झाला की हा जो मधल्या काळात कापसाचा मोठ्या प्रमाणात निर्यातीमध्ये जी वाढ झालेली होती त्यामुळे मुंबई इलाका आपल्याला माहिती आहे की भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं तर 3 प्रेसिडेन्सीज येथे होत्या. म्हणजे एक मद्रासची
इलाका होता मद्रासचा, मुंबईचा होता आणि मग बाकी कलकत्त्याची राजधानी असणारा उरलेला इलाका होता. तर ही जी बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, मुंबई प्रांत, तिथे खूप प्रमाणात ह्या कापसाच्या निर्यातीमुळे पैसा जमा झाला. अर्थात जरी पैसा शेतकऱ्यांपर्यंत थोड्या बहुत प्रमाणात पोचला असेल तरीसुद्धा तो काही सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचला नाही आणि वेगवेगळ्या करांच्या रूपाने मुंबई इलाक्यामध्ये त्याच्या तिजोरीत खूप भर पडली. नुकतंच 1857चं बंड होऊन गेलेलं होतं आणि लोकांना हे राज्य टिकेल की नाही टिकेल किंवा हे राज्य कितपत बलशाली आहे याची काही कल्पना येईल असं आपण घडवून आणावं असं या काळात अर्थातच नव्याने ज्यांच्या हातात सत्ता आलेली होती त्या इंग्रजी राज्यकर्त्यांना वाटायला लागलं. बार्टल फ्रेअर नावाचा या काळामध्ये मुंबईमध्ये मुंबई इलाक्याचा प्रमुख अधिकारी होता, गव्हर्नर. तर त्यांनी ह्या कापसाच्या व्यापारामधनं आलेले जे पैसे होते त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं करायला सुरुवात केली. म्हणजे आज जो आपण मुंबईचा संपूर्ण फोर्टचा एरिया पाहतो तिथल्या सगळ्या भव्य दिव्य ज्या इमारती आहेत त्या, किंवा महाबळेश्वर आणि पुण्यामध्ये त्यांनी गव्हर्नरसाठी राहण्यासाठी जे मोठे मोठे बंगले बांधले, ज्यात आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत आहे पुण्यामध्ये, ती इमारत, किंवा पुण्यामधलं इंजिनिअरिंग कॉलेजची इमारत आणि 1869च्या आसपास डेक्कन कॉलेजची नवीन इमारत, या सगळ्या भव्य दिव्य अशा मोठमोठ्या दगडी चिरस्थायी वाटतील अशा इमारती हा सुद्धा या कापसाच्या व्यापारामध्ये झालेल्या फायद्याचा परिणाम होता असं आपल्याला लक्षामध्ये येतं. तर हा एकीकडे मोठ्या श्रीमंतीचा असा एक बडेजाव आपल्याला उभा राहताना दिसतो. दुसरीकडे कापसाच्या लागवडीमुळे लोकांना कापसाची लागवड करण्याची सक्ती केल्यामुळे लोकांना एक काही काळाची समृद्धी आणि नंतर मोठा एक आर्थिक फटका शेतकरी समाजाला, की जो बहुसंख्य होता, यांना या काळामध्ये आपल्याला बसलेला दिसतो. याचे परिणाम काय झाले? शेतीचं जे व्यापारीकरण झालेलं होतं, ज्याच्यामुळे पैसा मिळेल अशी पिकं घेणं, नगदी पिकं घेणं, ह्याला वेगवेगळ्या मार्गांनी इंग्रजांनी कसं उत्तेजन दिलं आहे आपल्याला माहीतच आहे. तर ह्या व्यापारीकरणामुळे शेतकरी जे स्वतःला खाण्यासाठी अन्नधान्य पिकवत होता ते कमी झालं आणि अशातच 1875मध्ये मोठा दुष्काळ पडला. म्हणजे स्वतःच्या घरी पिकवलेलं धान्य तर उपलब्ध नाही आहे आणि जे विकण्यासाठी आपण तयार करतोय, निर्माण करतोय, त्या कापसाला भाव नाही आहे. अशा स्थितीमध्ये मोठं एक शेतीचं अरिष्ट, ॲग्रेरियन क्रायसिस ज्याला आपण म्हणतो, ते या 1870 पासूनच पुढे खरं तर निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. मग अशी आपण म्हणलं 1870मध्ये सार्वजनिक सभेची स्थापना झालेली होती. तर ह्या सार्वजनिक सभेने या काळात शेतकऱ्यांची दुःख काय आहेत हे समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष सर्व्हे केला, त्याचा रिपोर्ट तयार केला, तो इंग्रजांना पाठवला. म्हणजे मगाशी जे आपण मंडळीकरणाबद्दल बोललो तो ह्या सार्वजनिक सभेच्या माध्यमामधनं त्या मंडळीकरणाचा हा एक दृश्य परिणाम आपल्याला दिसतो, की खरोखरच इंग्रज सरकार जिथपर्यंत पोचू शकत नाही तिथेही सार्वजनिक सभेची माणसं पोचली आणि त्यांनी लोकांच्या स्थितीचा एक प्रत्यक्षदर्शी असा अहवाल इंग्रजांना सादर केला. पण हा एक परिणाम. दुसरीकडे असं झालं की असे अहवाल जरी वरती इंग्रजांपर्यंत पोचले तरी प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांची स्थिती ही अत्यंत दयनीय झालेली होती. त्याचा परिणाम असा झाला की खतफोडीचं बंड असं ज्याला आपण म्हणतो, ती 1875 ते 1877 या काळामध्ये मोठा लोकांचा क्षोभ, लोकांचं एक बंड या काळामध्ये उभं राहिलेलं आपल्याला दिसतं, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण इतरत्रही त्याचे आपल्याला काही उद्रेक झालेले दिसतात. खतफोडी म्हणजे नक्की काय करायचं? तर खत म्हणजे आपण खरेदी खत, गहाण खत म्हणतो, तो कागद असतो. तर ह्या कागदामधून, या कागदाच्या माध्यमामधनं शेतकऱ्यांच्या जमिनी हे सावकार गहाण ठेवून घेत आणि मग नंतर काही काळाने चक्रवाढ व्याज किंवा आणखीन कुठलेही व्याजाचे विचित्र प्रकार वापरून आता तुझी जमीन माझ्या मालकीची झाली असं सांगून त्या शेतकऱ्याची जमीन तरी हिरावून घेत, त्याचे बैल, त्याचे औत, नांगर हे तरी जप्त करत किंवा मग शेतकऱ्याला अटकेत टाकण्याची त्यांची इंग्रज सरकारला ते मागणी करत आणि अनेकदा शेतकरी अटकेमध्ये सुद्धा जात. तर ही अत्यंत अमानुष अशी पद्धत होती की शेतीमध्ये जर उत्पादन तितकं झालं नाही किंवा शेतमालाला भाव तितका मिळाला नाही
तर शेतकऱ्यांवर जी उपासमारीची वेळ येते त्यामधनं हे मोठं बंड या काळात उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. 1874 साली आपल्याजवळच इथे मावळ भागामध्ये दोने गाव नावाचं गाव, म्हणजे दोने नावाचं गाव होतं. इथं आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये लक्षात येतं की होनाजी केंगले, दादू दाते आणि गोंग्या शिलकांडे ही नावं आपल्याला इंग्रजांच्या रिपोर्ट्समधनं मिळतात. आणि त्यांनी केलं काय तर इंग्रजांना जे लोक मदत करत असत किंवा त्यांच्याशी ज्यांची हातमिळवणी असे सावकार होते, त्या सावकारांची नाकं त्यांनी कापून टाकली. तर नाक कापणं ही भारतामध्ये मध्ययुगापासून, प्राचीन काळापासूनच खरं तर उपयोगामध्ये येणारी शिक्षा आहे की त्या व्यक्तीची मानहानी व्हावी अशा हेतूने नाक कापणं ही शिक्षा दिली जात असे. तर ह्या बंडकरी किंवा खतफोडीच्या बंडामध्ये सामील असणाऱ्या शेतकऱ्यांनी केलं काय तर सावकारांची नाकं त्यांनी छाटून टाकली, त्यांची मानहानी व्हावी आणि इंग्रजांनी त्यांना मदत करू नये आणि आपल्या दुःखांची दाद सरकारने घ्यावी अशा हेतूने अशी कृत्य केली जात होती. तर हे 1875चे जे खतफोडीचं बंड आहे किंवा त्याला इंग्लिशमध्ये डेक्कन रायट्स असं म्हटलं गेलं. संपूर्ण दख्खनच्या भागामध्येच अनेक ठिकाणी हे उद्रेक झालेले असल्यामुळे त्याला डेक्कन रायट्स असं म्हटलं गेलं. तर हे दख्खनचे दंगे हे सरकारला एका परीने जागं करणारी घंटा झाले, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांनी एक कायदा तयार केला. पण तत्पूर्वी एका सरकारला दिलेल्या निवेदनामधला छोट्या ओळी मला वाचून दाखवाव्याशा वाटतात. 1873 इंदापूर, बारामती जवळचं जे गाव आहे तर शहर आहे, तर इंदापूरमधल्या 2694 म्हणजे ऑलमोस्ट 2500पेक्षा जास्त प्रजाजनांनी एक अर्ज इंग्रज सरकारला केला होता. आणि त्यांनी आपल्या व्यथावेदना तर सांगितल्याच होत्या, पण एक महत्त्वाचं वाक्य त्याच्यामध्ये ते म्हणतात, ज्या क्षणी सत्ताधीशांनी रयतेचा गैरफायदा घेण्याची अभिलाषा धरली त्या क्षणी सर्व शक्तिमान परमेश्वरानं माणुसकी असणारे दुसरे सत्ताधीश तख्तावरती बसवले. म्हणजे जर तुम्ही आमच्याशी माणुसकी दाखवली नाही तर देवच आता दुसरा सत्ताधीश कोणीतरी आमच्या इथे आणून बसवू शकतो. त्यामुळे असं न होता तुम्ही आमच्या व्यथांची एक दाद घ्या, काहीतरी ऐकून घ्या, त्याच्यावर उपाय करा, असं हे शेतकरी सांगत होते. तर 1875चा हा जो कालखंड आहे तो एकीकडे या मोठ्या ज्याला आपण ॲग्रेरियन अनरेस्ट म्हणतो, ज्याला शेतीचं अरिष्ट आहे, त्या अरिष्टाचाही कालखंड आहे असं आपल्याला लक्षात येतं. याच्यावरती उपाय कसे केले जात होते तर ज्योतिराव फुल्यांनी ह्या काळामध्ये 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आपण मगाशीच मंडळीकरणाबद्दल जेव्हा बोललो त्याबद्दल आपण बोललो. पण हा नुसता सत्यशोधक समाज हा वैयक्तिक उदयासाठी, लोकांच्या चांगलं व्हावं वैयक्तिक पातळीवरती ह्याच्यासाठी नव्हता, तर सामाजिक पातळीवरती सुद्धा काम करणारी अशी ही संस्था होती. गुलामगिरी हे पुस्तक ज्योतिराव फुल्यांनी 1873 लिहिलेलं होतं आणि त्या पुस्तकामध्येही आपल्याला मगाशी जे मी म्हणलं की जगभरामध्ये घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब आपल्या इथे कसं पडताना दिसतं. तर या गुलामगिरी पुस्तकाची अर्पण पत्रिकाच ज्योतिराव फुल्यांनी युनायटेड स्टेट्समधल्या सदाचारी माणसांना असं म्हणून ते पुस्तक अर्पण केलंय की जे सदाचारी अमेरिकेमधली जी चांगली माणसं होती, ज्यांनी स्वतः गुलाम नसताना सुद्धा करुणाभावाने सहभावना मनामध्ये ठेवून, सहानुभूती ठेवून ह्या गुलामांना गुलामगिरी मधून बाहेर काढलं, म्हणजे अब्राहम लिंकन सारखी माणसं अर्थातच. तर त्यांच्यापासून काहीतरी कित्ता आमचे लोक घेतील अशा आशेने मी हे पुस्तक त्यांना अर्पण करतो असं ज्योतिराव फुले गुलामगिरीच्या अर्पण पत्रिकेमध्ये म्हणतात. म्हणजे अमेरिकेमधल्या लोकांनी जी करुणा, जो सहभाव त्या गुलामगिरीमधनं लोकांना बाहेर काढण्याच्या बाबतीत दाखवला, तो आमच्या इथलेही लोक इथल्या शूद्रातिशूद्र लोकांना दास्यत्वामधून मुक्त करताना दाखवावेत अशी आशा ज्योतिराव 1873 व्यक्त करताना आपल्याला दिसतात. ही नुसती आशा किंवा नुसत्या वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्न नसून त्याला संस्थात्मक, मगाशी जे म्हणलं, मंडळीकरण करून, इन्स्टिट्यूशनलायझेशन होऊन त्याची अभिव्यक्ती होताना आपल्याला दिसते. कृष्णराव भालेकर ज्यांनी
दीनबंधू नावाचं वृत्तपत्र 1877 साली पुण्यामध्ये सुरू केलं. इथे भांबुर्डा म्हणजे आज पुणे महानगरपालिकेची इमारत जिथे आहे तिथे कृष्णराव भालेकरांची जमीन आणि घर होतं. तर त्यांनी हे दीनबंधू नावाचं वृत्तपत्र काढलं आणि त्या वृत्तपत्रामधून ते अर्थातच त्याचं नावच दीनबंधू, जे शेतकरी गरीब कष्टकरी आहेत त्यांचा हा भाऊ असल्याप्रमाणे त्यांच्या दुःखावर फुंकर घालणारा आणि त्यांच्या दुःखाला वाचा फोडणारा असा हा पेपर, असं हे वृत्तपत्र होतं. तर त्या दीनबंधूमधून त्यांनी इथल्या शूद्रातील शूद्र कष्टकरी अशा माणसांच्या दुःखांना उद्गार दिलेला आपल्याला दिसतो. कृष्णराव भालेकर आणि सत्यशोधक समाजाचे इतर अनेक कार्यकर्त्यांनी मिळून सुशिक्षण गृह नावाचं एक हॉस्टेल सुद्धा, सुशिक्षण गृह या नावाचं वसतिगृह 1883 मध्ये इथे पुण्यामध्ये सुरू केलेलं होतं. तर या सुशिक्षण गृहामध्ये सुद्धा कष्टकरी ज्यांच्या आईवडिलांना मुलांना शिकवणं किंवा सांभाळणं परवडत नाही अशा आईवडिलांची ही मुलं तिथे राहून शिक्षण घ्यावीत आणि मोठी व्हावी आयुष्यामध्ये, अशा हेतूने हे वसतिगृह त्यांनी पुण्यामध्ये काढलेलं होतं. तर सांगायचा मुद्दा असा की वेगवेगळ्या जातींमधून, वेगवेगळ्या धर्मांमधून स्त्रियांना, पुरुषांना, कष्टकऱ्यांना एक चांगलं जगणं निर्माण व्हावं यासाठी या काळात आपल्याला वेगवेगळ्या लोकांकडून प्रयत्न होत आहेत असं दिसतं. म्हणजे मगाशी आपण एक मंडळीकरणाचा मुद्दा पाहिला की फक्त वैयक्तिक पातळीवरती नव्हे तर संस्थांची उभारणी करून ही माणसं आपलं जगणं सुसह्य व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत. महादेव गोविंद रानड्यांसारखी माणसं जी सुशिक्षित होती, इंग्रज सरकारसोबत बोलू उठू बसू शकत होती, ती सुद्धा अतिशय सहानुभूतीपूर्वक आपल्या कष्टकरी बांधवांची परिस्थिती इंग्रज सरकारपर्यंत पोहोचेल यासाठी जे वेगवेगळे प्रयत्न करत होते त्यामध्ये हा वसंत व्याख्यानमालेसारखा प्रयत्न आहे की ज्यात माणसांना सार्वजनिक पद्धतीने कसं बोलता यावं, त्यांनी आपलं म्हणणं मुद्देसूदपणे कसं मांडावं याची तयारी करणारी अशी ही एक संस्था होती. म्हणजे आज आपल्याला एखाद्या ठिकाणी व्याख्यान देणं ही काही फार महत्त्वाची किंवा फार मोठी औत्सुक्याची गोष्ट वाटत नाही. पण एक काळ जेव्हा असा होता जेव्हा इंग्रज सरकारसोबत त्यांना समजेल अशा भाषेत, त्यांना समजेल अशा पद्धतीनं आपलं म्हणणं, आपली जी काही व्यथा आहे ती मांडायची, यासाठीचं एक प्रकारचं शिक्षण, प्रशिक्षण जसं आपण म्हणतो ते देणाऱ्या या संस्था वेगवेगळ्या विचारवंतांनी, सुधारकांनी त्या काळी निर्माण केलेल्या आपल्याला दिसतात. मग ती ग्रंथोत्तेजक सभेसारखी संस्था असो किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल असो, इंग्रजी भाषा शिकून आपल्याला इंग्रजांच्या सोबत बोलून त्यांच्याशी संवाद साधून आपलं जगणं, समाजाचं जगणं अधिक सुसह्य करता येईल हा त्याच्यामध्ये हेतू होता. लोकमान्यांनी सुरू केलेली केसरी आणि मराठासारखी वृत्तपत्र ही सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांच्या शब्दात सांगायचं तर बृहत्तर जिव्हा म्हणजे मोठी जीभ आहे ती. वृत्तपत्र म्हणजे ही आपल्याला बोलू देणारी अशी एक मोठी जागा आहे, असा एक अवयव आहे जो आपल्याला आपलं म्हणणं मोठ्या आवाजामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये मांडायची शक्यता उपलब्ध करून देतो. तर 150 वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये काय काय घडत होतं याचा एक लेखाजोखा जर घेतला तर लक्षात येतं की इथे अनेक पातळ्यांवरती प्रयत्न चालले होते. पण ते सगळे प्रयत्न हे एकमेकांशी संवाद साधणारे होते. म्हणजे एकीकडे ज्योतिराव फुले ज्या शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणासाठी काम करतायत, सत्यशोधक समाजासारखी संस्था निर्माण करतायत, तेच ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाच्या कामाचा अहवाल, रिपोर्ट हा लिहितात आणि सर्व वृत्तपत्रांना पाठवतात. विष्णूशास्त्री चिपळूणकरांसारख्या माणसापर्यंत सुद्धा तो रिपोर्ट पोचतो. पुढे जाऊन विष्णूशास्त्री चिपळूणकर त्याच्यावरती खूप टीका करतात. पण मुद्दा असा की आपण केलेलं काम इतरांपर्यंत पोचावं, आपलं जे म्हणणं आहे ते आपल्या विरोधकांपाशी, आपल्या समर्थकांपाशी सगळ्यांपर्यंत पोचावं, ही संवादाची भावना या काळात आपल्याला अतिशय तीव्रपणे सर्वांच्या ह्या विचारवंतांच्या वागण्यामधनं दिसते. म्हणजे आपण नाटकासारखी, प्रहसनासारखी माध्यमं बघितली, वृत्तपत्रांसारखी माध्यमं बघितली, संस्थांसारखी माध्यमं पाहिली. जे मी सुरुवातीला म्हणलं होतं की माझं सूत्र या आजच्या व्याख्यानाचं असणार आहे की महाराष्ट्राचा जो इतिहास आहे
तो ह्या संगमामधून, संवादामधून, देवाणघेवाणीमधून पुढे घडतोय असं मला वाटतं. त्याचं कारण हे होतं की हे अनेक पातळ्यांवरचे संवाद आपल्याला 150 वर्षांपूर्वी सुद्धा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमांमधून, माणसांच्या माध्यमांमधून घडताना दिसतात. तर 150 वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राचा इतिहास हा एका संवादाचा, एका संगमाचा, एका देवाणघेवाणीचा इतिहास आहे असं मी या निमित्ताने म्हणू इच्छिते. धन्यवाद.